प्रसारित करीत आहोत महिला विश्व हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया अतिशय मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आणि प्रगतिशील शेतकरी महिला सुवर्णा गावंडे यांची जया सहस्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. मैत्रिणींनो, आजच्या महिला विश्व या विशेष कार्यक्रमात आपण अशा एका कर्तृत्ववान महिलेशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर दुग्ध व्यवसायात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या दुग्ध व्यवसायाला त्यांनी आधुनिक दृष्टिकोन, नियोजन आणि अथक परिश्रमाची जोड देत यशस्वी व्यवसायात रूपांतरित केले आहे. त्यांचा हा प्रवास केवळ आर्थिक स्वावलंबनाचा नाही, तर इतर महिलांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शकही आहे. त्यांच्या अनुभवातून आपण दुग्ध व्यवसायातील संधी, आव्हाने, व्यवस्थापन आणि यशाची गुरुकिल्ली जाणून घेणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, आजच्या महिला विश्व या प्रेरणादायी कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर आणि मी जया सहस्रबुद्धे सुवर्णा गावंडे मॅडमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करते. मॅडम, सर्वप्रथम आपल्याविषयी आणि आपल्या कुटुंबाविषयी मला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी सुवर्णा गावंडे. माझा स्वतःचा परिचय द्यायचा झाल्यास माझा जन्मापासून मी अकोल्यातच आहे. विवाहानंतरही मी अकोल्यातच आहे. आणि माझं शिक्षण जे आहे ते MA BEd झालेलं आहे. अच्छा. आणि मी 14 वर्षापर्यंत शिक्षण क्षेत्रातही कार्य केलं आहे. त्यानंतर 10 वर्ष मी कोचिंग क्लासेस चालवले. आणि आयुष्याच्या वळणावर जेव्हा एखादं दुःखद घटना आपल्या परिवारात घडते तर आपल्याला त्याच्याप्रमाणे सामोरं जाणं हे गरजेचं आहे. आणि असंच आमच्याकडे 2-2.5 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांचं अपघाती निधन झालं. आणि त्यांचं जे कार्य होतं ते मात्र मी हे माझं सगळं बाजूला सारलं आणि त्यांचं कार्य हातात घेतलं, पुढे नेलं. बरोबर आहे. म्हणजे शिक्षण MA BEd म्हटल्यावर जनरली आम्ही हा विचार करतो की तुम्ही एखादी लेक्चररशिप करायला हवी होती, पण असं वळण आलं तुमच्या या क्षेत्राला. आणि असं वळण आल्यानंतर आपल्याला जो मार्ग योग्य वाटतो तो आपण नक्कीच निवडायला हवा. डेफिनेटली. आणि माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सासूबाई आहेत, ज्या 85 वर्षाच्या आहेत. आणि माझा मुलगा MTech झाला आहे. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून त्यालाही थोडा जॉब मिळालेला आहे. आणि मुलीचं शिक्षण चालू आहे. ती मुंबईला आहे. अच्छा. मग तुमचं प्रॉपर शेती आणि दुग्ध व्यवसाय असे 2 व्यवसाय आहे ना. तर तुम्ही वेळ कशी तुमची मॅनेज करता? मग शेतीकडे कसं लक्ष देता आणि दुग्ध व्यवसायाकडे तुमचा वेळ, सकाळची वेळ तुमची दुग्ध व्यवसायाकडे वळली असेल? तर शेती आणि दुग्ध व्यवसाय हा दोन्हीही एकत्रच आहे. कारण माझा जो म्हशींचा गोठा आहे तो शेतातच आहे. आणि सकाळी जेव्हा मी घरून 7:30-8ला निघते आणि तिथे पोहोचते तर मी संध्याकाळी 6पर्यंत तिथेच असते. आणि दुधाची वेळ जी आहे ती माझ्याकडे जे भैया लोक आहेत ते रात्री 2:30ला चालू होतात काम करायला. आणि ते 5:30-6पर्यंत आम्हाला दूध तयार करून देतात आणि ते दूध माझं अकोल्याला विक्रीला येतं. या सगळ्या व्यवसायाची तुम्ही प्राथमिक सुरुवात कशी केली? म्हणजे सुरुवात किती म्हशीपासून, किंवा जो गोठा होता त्यामध्ये किती म्हशी होता? आता याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना खूप आवड होती शेतीची. आणि त्यांचं रिटायरमेंट आलेलंच होतं. 1च वर्ष बाकी होतं. त्याच्यामुळे त्यांचा तो बेस तयार करणं चालू होतं की आपण दुग्ध व्यवसाय, भूजल सर्वेक्षण विभागला. आणि त्यांनी सुरुवातीला 10 म्हशी आणल्या होत्या. आणि मग त्या 10 म्हशींपासून 10च्या 20, 20च्या 30. आज जवळपास गोठ्यात किती म्हशी असतील? आज 35 म्हशी आहेत आणि 35 म्हशींच्या 35 वगारी आहेत. बापरे, म्हणजे बऱ्यापैकी प्रगती आहे तुमची. आणि शिवाय गायी पण आहेत, 4-5 गायी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. अच्छा. मग या सगळ्या जनावरांची तुम्ही आरोग्याविषयीची काळजी कशी घेता? त्याच्यासाठी काय स्पेशल तुम्ही असं ठरवून ठेवता की या दिवशी जनावरांची आरोग्याची तपासणी होईल? तर यांच्यासाठी माझ्याकडे डॉक्टर राहुल छबिले म्हणून आहेत. यांची व्हिजिट नेहमीच असते. फार क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर राऊत म्हणून आहेत, त्यांना मी बोलवते. आणि ते चार्ट ज्याप्रमाणे देतात, आता त्यांना पण त्या लसी वगैरे द्यायच्या असतात, त्याच्यानंतर त्या जंतच्या गोळ्या वगैरे द्यायला असतात. तर त्यांनी जो टाइम टेबल मला ठरवून दिलेला आहे तो आम्ही फॉलो करतो. आजच्या तारखेत साधारण किती लिटर दूध तुम्ही वाटप करता? सकाळ आणि संध्याकाळचं मिळून 180 लिटरपर्यंत.
वा, हो का? हां. बापरे, हे सगळं तुम्ही एकटी मॅनेज करता? एकटीने किंवा मॅनेज करते मी. मॅनेज करता, बाकी कामं करणारे पण असतीलच. माझ्यासोबत जे काम करणारे आहेत, हो, हो. खरं तर ते आहेत म्हणून आज मी हे करते बरोबर आहे. आहे. आणि विशेष म्हणजे माझा भाऊ या क्षेत्रामध्ये माझ्या पाठीशी आहे. अच्छा कारण सेलिंगचं काम पूर्ण तोच करतो. अच्छा. आणि हे असताना म्हणजे तो होता म्हणूनच यांनी पण या क्षेत्रामध्ये की आपल्याला असं, कारण घरचं कोणीतरी एक लागतं कोणीतरी हवंय. बरोबर आणि सेलिंगचं डिपार्टमेंट पूर्ण तो सांभाळतो. बरोबर आहे. दुग्ध उत्पादनाची वाढ करण्यासाठी आहार आणि व्यवस्थापनात कोणत्या गोष्टीवर तुम्ही जास्त भर देता? हिरवा चारा, अच्छा. सुका चारा, हम्म. त्याच्यानंतर त्यांचं कॅल्शियम मिनरल पण आपल्याला मेंटेन करायला लागतं. हो हो. आणि घरगुती याच्यामध्ये आम्ही गूळ, हां. त्याच्यानंतर सरसोचं तेल, हे पण त्यांना डेली याच्यामध्ये देतो. बरं. आणि ज्या नवीन म्हशी असतात म्हणजे ज्यांना पिलं होतात तर त्यांच्यासाठी जसं आपण खीर म्हणतो ना, हो. तर बरेच प्रकार एकत्र करून आम्ही खीर शिजवून पण त्यांना खाऊ घालतो. अच्छा. हे सगळं करताना तुम्हाला खूप आनंद होत असेल ना? म्हणजे आनंद होते आणि एका कसं रुटीन प्रकारची- झालेलं हां, आहे की routine चला झालेलं आहे. आला आहे तर आपल्याला आता ही हो, तयारी हो. करायची आहे, ते सामान घ्यायचं आहे. खरंच आहे. दूध विक्रीची व्यवस्था तुम्ही कशी केलेली आहे? ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवता तुम्ही दूध? सकाळचं आमचं सगळं दूध उकड्यांवर जाते. अच्छा. पूर्ण 140 ते 150 लिटर दूध उकड्यांवर जाते. बरं. तर तुम्ही देताना प्युअरच देत असाल? प्युअरच. त्याचा रेट वेगळा असतो का मग? त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. अच्छा आता वाढत्या याच्याप्रमाणे 70 रुपये आणि 90 रुपये. अच्छा. म्हणजे एकदम प्युअर असेल तर 90 रुपये आणि साधारण पाणी मिक्स असेल तर 70 रुपये. हां, पाणी मिक्स किंवा ज्याचा फॅट कमी असतो हो हो. तर ते 70नी. आणि संध्याकाळी पण थोडे उकडे आहेत आणि बाकी एका स्टॉलवरून जागेवरून आम्ही विकतो ते. अच्छा. हा जो तुम्ही व्यवसाय करता आहात त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा सरकारी योजनांचा तुम्ही कसा उपयोग करून घेता? सरकारी योजनांचा तर आम्ही अजूनपर्यंत लाभच घेतलेला नाही आहे. अरे वा, म्हणजे सगळं स्वतः जे सक्षमपणे सगळं करता. सक्षमपणे म्हणजे यांनीच स्वतः पहिले आम्ही 10 म्हशी आणल्या. साधा कच्चा गोठा होता. मग नंतर 10 म्हशींची 20 म्हशींची अकोल्यातच आहे ना? नाही, शेतात, शेतामध्ये. आमच्या शेतामध्ये. ओके. आणि नंतर मग 20 म्हशींची जागा केली, चाऱ्यासाठी गोठा केला आणि आता एक एक करत आज आमचे जवळपास 5 प्रकारचे गोठे तयार आहेत. शेती किती एकर आहे मग? शेती 40 एकर. अच्छा. आणि बाकी शेतीमध्ये काय पेरलेलं आहे मग सध्या? बाकी शेतीमध्ये हळद आहे, पराठी, कापूस. त्याकडे पण तुम्हीच लक्ष हां, देता? आणि तूर, सोयाबीन. हळदीचं उत्पादन घ्यायला काही विशेष काळजी घेता का मग? हो. हळदीच्या याच्यामध्ये जेव्हा हळद फुलावर येते तर त्याला जे न्यूट्रिशन म्हणजे ड्रिचिंगमधून जे द्यायला पाहिजे ना, तर त्याच्यावर माझा जास्त भर असतो. अच्छा. कारण जेव्हा त्याची शेंग म्हणतो आपण म्हणजे जे हळकंड असते ते जेव्हा तयार होते तर तेव्हा खरं तर न्यूट्रिशनची गरज असते. अच्छा. आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. बरं. आपण जनरली बघतो मॅडम की पुरुष आणि शेती असं एक समीकरण आहे, पण महिला म्हणून या क्षेत्रात काम करताना तुम्हाला कोणकोणते आव्हाने आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? आव्हाने तर रोजचीच आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे महिला आहे म्हणून नाही तर पुरुषांना पण रोजची आव्हाने आहे या क्षेत्रामध्ये. बरोबर. आणि त्याला तुम्ही जेवढं फेस कराल ना तर तेवढे ते आपल्या दूर जातात असं मला वाटायला लागलेलं आहे. भरपूर अनुभव सुद्धा तुम्हाला आले भरपूर अनुभव, अगदी रोजची. कारण कधी काय येईल, कधी आपण करायला जातो काय होते काय, जसं तुम्ही आताच बोलल्या हळदीसाठी वेगळं न्यूट्रिशन तुम्हाला त्या पिकाला द्यावं लागतं, तर त्याचं ज्ञान तुम्हाला अवगत असणं गरजेचं आहे. बरोबर ना? आणि मी फार सक्षम यातली नाही आहे. याच्यासाठी मी आणखी आभार मानेल. म्हणजे मी ज्यांना गुरु मानते असे एक मानकर सर जे मला शेतीचं पूर्ण व्यवस्थापन लिहून देतात. बरं. आणि मी त्यांना फॉलो करते. कारण आतापर्यंत मी विद्यार्थ्यांना शिकवलं, आता मी स्वतः विद्यार्थी म्हणून शिकते आहे असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. आणि तसंही माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो आणि मला ते राहायला आवडेल. त्याच्यानंतर बार्शी टाकळीला विठ्ठल कृषी केंद्र आहे जे महल्लेंचं आहे, म्हणजे शिवा महल्लेंचं. त्यांचं पण मला गायडन्स बऱ्यापैकी मिळते. म्हणजे मला काही अडचण आली ना तर हे लोक फार अगदीच लगेच मला इलाज सांगतात की काय करायचं. बरोबर आहे. दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा गुण कोणता, की या गुणामुळे दुग्ध व्यवसाय अगदी उत्तम पद्धतीने आपण करू शकू? जिद्द, चिकाटी, मेहनत. बरोबर. आणि पैसाही, जवळचा पैसाही लागत असेल? जवळचा पैसा सुरुवातीला लागतो, नंतर आपल्याकडे त्याच उत्पन्नावर आपण हळूहळू पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे. कारण म्हशीचं कुठलंही ती जे काय आपल्याकडनं खायला घेते तर वाया जात नाही.
कारण शेणखत पण कामात पडते. बरोबर. त्याच्यानंतर इवन आम्ही तर जो गोठा धुतो आणि त्या गोठ्याचं जे पाणी आमच्याकडे साठलेलं असते ते जेव्हा मी पिकाला देतो तर त्याचाही परिणाम खूप चांगला होतो. अच्छा, म्हणजे ओरिजिनल खताचं पाणी हां, त्याला मिळतं तेच. शेतीला. आणि त्याच्यामुळे मला हे बाकी केमिकल जे आहेत फवारे आणि वरून खत जे शिंपडणारे, आहे तर हां. ते मला त्याचं प्रमाण मला थोडंसं कमी वापरावं कमी लागतं. वापरा, कारण तिथल्या तिथेच सगळं ओरिजिनल मिळतंय तुम्हाला. बरोबर. पैसा जरी येत नसेल तरी त्यांचे वेगवेगळे फायदे आपल्याला खूप जाणवतात. चांगले होतात. बरोबर आहे. मैत्रिणींनो, आपण आजपर्यंत बघितलं की एक महिला ऑटो चालकापासनं विमान चालकापर्यंत सक्षमपणे काम करू शकते. पण सुवर्णाताईंच्या बाबतीत मला हे सांगावंसं वाटतंय की शेतीसुद्धा आपल्या महिलांनी शेती हा व्यवसायसुद्धा करायला मागे पाहिलेलं नाही आहे. शेतीच्या व्यवसायात किंवा दुग्ध व्यवसायात म्हणा, आज त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. मॅडम, ह्या ज्या तुम्ही दुग्ध व्यवसाय करताना गोठ्यात जितक्याही म्हशी असतात तर त्यांची शुश्रूषा म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याच्या वेळी, त्यांची स्वच्छतेची वेळ अशी ठरलेली असते? हो, त्यांच्या त्यांना खाण्यापिण्याच्या पाणी किती प्रमाणात द्यायचं? हां, तर आम्ही एक केलेलं आहे, त्यांच्या पाण्यासाठी मुक्त गोठा ठेवलेला आहे. अच्छा. कारण त्यांची चालणं पण त्यांना तेवढंच गरजेचं आहे. सगळं जर आपण जागेवर दिलं तर त्यांना व्यायाम होत नाही. बरोबर. त्याच्यासाठी म्हणून सकाळचं दूध काढून झाल्यानंतर प्रत्येक एक लाईन आम्ही सोडतो आणि त्यांना अर्धा तास त्या मोकळ्या मैदानात ठेवतो. अच्छा. त्या पाणी वगैरे पितात, तिथे थोडंसं फिरतात आणि पुन्हा त्या आपल्या जागेवर येतात. मग अशा ठिकाणी सोडत असाल जिथे पीक नाही आहे? हां, आतल्या आत आहे. म्हणजे 2 साईडला गोठे आहे आणि मध्ये थोडासा मुक्त गोठा आहे. अच्छा, तर तिथे तिथे त्यांच्या पाण्याची व्यवस्था आणि त्यांना फिरण्यासाठी जागा आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं सकाळचं पाण्याचा वेळ आणि दुपारची पाण्याची वेळ ही ठरलेली आहे. यासाठी तुम्ही वेगळं असं शिक्षण काही घेतलं? जसं तुम्ही सांगितलं तुम्हाला मार्गदर्शन सरांनी केलं, मॅडमनी केलं, पण वेगळं असे काही शिक्षण घ्यावं लागलं का तुम्हाला या क्षेत्रात उतरण्याच्या आधी? आता जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मी कार्यशाळा अटेंड करत असते. अच्छा. आणि ज्यांचं चालू आहे त्यांच्याकडे मी व्हिजिट करायला जाते. म्हणजे बघून येते की आपल्यामध्ये आपण काय सुधारणा करू शकतो. बरोबर. तुम्ही इस्रायलचा अनुभव सुद्धा मी तुमचा ऐकलेला आहे की ओल्कॅनी सेंटरमध्ये अत्याधुनिक कृषी संशोधन या नवतंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्यासाठी तुम्ही तिथे गेला होता. हो. तो अनुभव कसा होता मॅडम? तो तर एकदम अमेझिंग ज्याला म्हणतो आपण, की कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता. अच्छा. आणि तिथे गेल्यानंतर असं जाणवलं की खूप काही करण्यासारखं आपल्याकडे पण आहे. बरं. आणि त्यांचं खूपच म्हणजे ऑटोमायझेशनवर खूप जास्त भर आहे त्यांचा. आपल्याकडे एवढं शक्य नाही होणार, म्हणजे एका शेतकऱ्याला तेवढं करणं शक्य नाही आहे. बरोबर. इस्रायलमध्ये आणि आपल्यामध्ये बराचसा फरक आहे. वातावरणाचा आहे. आणि आपल्याकडे जसं म्हणजे आपण नशिबान आहोत की सातबारे आपल्या नावानी आहे. हो. तिथे सगळं गव्हर्नमेंट कडे असल्यामुळे त्या ऑटोमायझेशनवर खूप जास्त त्यांचा खर्च आहे. आणि ॲक्च्युअली ते केलं तर खूप चांगलं आहे, पण ते आपल्यालाही परवडण्यासारखं नाही काही. पण तरीही तिकडनं आल्यानंतर बऱ्याचशा याचा मी पण विचार करते आहे की कमी पाण्यामध्ये पण आपल्याला शेती करता येते. नवीन काही अनुभव? कारण तिकडे पाण्याची कमी आहे, खारं पाणी आहे, आपल्याकडे गोड पाणी आहे. आपल्याकडे पाटाणी पाणी देतात. तर थेंबा थेंबावर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जमिनीला पाणी देता आणि आम्ही थेंबा थेंबानी झाडाला पाणी देतो. तर मला ते खरंच पटलं की आपल्याला झाडाला द्यायची जर गरज असेल. तिकडनं आल्यानंतर तुम्हाला पाण्याचं महत्व सुद्धा कळलं. पाण्याचं महत्व आणि मातीचं पण महत्व. तिथे रेती आहे, आपल्याकडे माती आहे. अच्छा. आणि ते लोक एका रोपट्याला खूप जीवापाड जपतात. आपण खरंच खूप नशिबान आहोत की आपल्याकडे पाणी, माती आणि सगळ्या सुविधा खूप चांगल्या आहे. निसर्गाची पण बऱ्यापैकी आपल्याला साथ आहे. बऱ्यापैकी. आणि रासायनिक खतांचा सुद्धा आपण पाहिजे तेव्हा तसा उपयोग करून घेऊ शकतो. आणि त्यांची प्रगती म्हणजे इस्रायल हा शेतीसाठीच प्रसिद्ध याच्यासाठी आहे की ते जे पीक घेतात ना त्यांचं सतत संशोधन चालू असते. तर त्याचा कुठेतरी अभाव आपल्याला वाटतो की आपल्याकडेही तसं संशोधन जर झालं तर खूप सुधारणा आपणही करू शकतो. हे शिक्षण घेताना तुम्हाला भाषेची अडचण आली का मग इस्रायलला? नाही, म्हणजे तिथे इंग्लिश कन्व्हर्सेशन येतं आणि तेवढं आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे बोलू पण शकतो आणि समजू पण शकतो. तुमचं शिक्षण आहेच, प्रश्नच नाही. पण जसं भारतातले लोक तिकडे गेल्यानंतर थोडी अडचण भाषेचा वगैरे असा काही प्रश्न नाही? मला तर काही प्रॉब्लेम नाही आला. पण आमच्यासोबत एक कृषी अधिकारी होते. तर त्यांचं जे म्हणणं आहे तर ते एकदा पूर्ण ट्रान्सलेशन पण करायची तिथे. ज्यांना कुठे अडचण असेल तर त्यांचं जे आहे तर ते ट्रान्सलेशन करून, म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला ट्रान्सलेट पण करून मिळते. बरोबर. मैत्रिणींनो,
यासोबत तुम्हाला मॅडमबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मॅडमला शारदाबाई पवार पुरस्कार जो आपले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला तर खूप आनंद झालाच, पण मॅडम तो पुरस्कार स्वीकारताना तुमच्या भावना कशा होत्या किंवा तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस की जेव्हा तुम्हाला सरांनी तुम्हाला पुरस्कृत केलं? जेव्हा याच्यासाठी माझी निवड झाली तेव्हा म्हणजे मला असं वाटलं नव्हतं कधी की आपली इथे निवड होईल, कारण आहेत बऱ्याच महिला पण आहेत ज्या शेती करतात, हां पण ते लोक पण जवळपास 3 वेळा त्यांनी टेस्टिंग केलं, शेतात येतात, व्हिजिट करतात, सगळं डोळ्यांनी पाहतात. आणि जेव्हा मला तर अगदी 8 दिवस आधी कळलं की आपण त्याच्यासाठी सिलेक्ट झालेलं आहे, कारण माझे तुम्ही प्रयत्न स्वतः नाव नाही दिलेलं, नाव दिलं होतं ते आपल्याला ऍप्लिकेशन टाकायला पण लावतात. तुम्हाला तिथनं कॉल आला तेव्हा तुम्हाला फार आनंद झाला? फार म्हणजे फार आनंद झाला. आणि इतका मोठा सोहळा असतो तो, म्हणजे पूर्ण शिवाजी संस्थे जेवढाही ब्रांचेस आहेत तिथला म्हणजे खऱ्या अर्थाने सरांना शांती लाभली त्या दिवशी असं मला वाटतं. त्यांच्या शांतीसाठी तर मॅडम मी खूप प्रयत्न करते. इव्हन इस्रायलचा दौरा हा सुद्धा त्यांच्या शांतीसाठीच आहे, कारण की यांना इस्रायलला जाण्यासाठी यांची अगदी मनोभावे इच्छा होती. आम्ही 2016-17 मध्ये प्रयत्नही केले होते, पण आमचं काही कारणास्तव कॅन्सल झालं. आणि ह्या कंट्री निवडताना 6 कंट्रीज होत्या आणि 1 नंबरवर इस्रायल होतं. फक्त यांचं स्वप्न होतं म्हणून मी इस्रायल निवडलं आणि तिथे गेल्यानंतर मला सार्थकी लागल्यासारखं स्वप्न वाटलं. तुम्ही पूर्ण केलं. हां, आणि शेतीसाठी जर ज्ञान घ्यायचं असेल तर इस्रायलला जाणं खरोखर गरजेचं आहे. बरोबर आहे, काहीतरी शिकायला तर नक्कीच मिळेल आपल्याला. श्रोते हो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सुवर्ण मॅडमला प्रगतिशील महिला शेतकरी म्हणून सुद्धा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर महिला आणि बालविकास विभागातर्फे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते सुद्धा मॅडमला पुरस्कार मिळालेला आहे. आणि इतकंच नव्हे तर सप्तमातृका सन्मान देखील शेगाव येथे मॅडमचा झालेला आहे. इतक्या पुरस्काराने पुरस्कृत असलेल्या मॅडमशी गप्पा मारताना खरंच खूप आनंद होतोय. मॅडम, या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना किंवा या व्यवसायात स्वतःची प्रगती करू इच्छिणाऱ्या महिलांना तुम्ही महिला विश्व या कार्यक्रमातनं काय सांगाल? मला हे सांगताना आनंद होईल. बघा, जेव्हा मुलींना स्थळ बघायला येतं, प्रत्येक आईवडिलांना वाटतं की मुलाला सर्व्हिस पण असावी आणि त्याच्याकडे शेती पण असावी, दोन्ही अपेक्षित असतात. आणि तर या ठिकाणी मी एक आवर्जून सांगू इच्छिते की जर का शेती आपल्याला मिळत असेल तर निदान आपल्या शेताच्या धुऱ्यापर्यंत आपण नियमित जाणं पण खरोखर गरजेचं आहे. मुलींनी जायला पाहिजे. गरजेचं नाही आहे की माणसांनीच शेती केली पाहिजे. जर का आपण त्यांना सहकार्य केलं तर माणूस आणखी वेगळा व्यवसाय पण उभारू शकतो. हो, आणि आपण जे नेहमी म्हणतो की मुलं मोठे झाल्यावर डॉक्टर आणि इंजिनियर इकडेच जनरली वळतात, पण आज आपण बघतो की शेतीमध्ये पण खूप छान उत्पन्न आपण काढू शकतो किंवा आपली स्वतःची प्रगती सुद्धा आपण करू शकतो. आणि जर असं असेल की चला जॉब आहे आणि शेती सांभाळणं होत नाही, तरीही अधेमध्ये येऊन जाऊन जर का शेती केली ना तर त्या शेती ही कधीही वाया जाणारी नाही आहे. बरोबर आहे. असं नाही की शेती केली, सर्व्हिस केली तर शेती करू नका. शेती आणि सर्व्हिस ह्या दोन्हीही गोष्टी मॅनेज होऊ शकतात. माझे मिस्टर पण साईटवर असायचे, पण तेव्हा असं असायचं की आम्ही गडी माणसं लावले होते आणि यांचं असं असायचं की ठीक आहे आपण स्वतःहून नाही करू शकत, आपल्यासोबत 2-3 लोकांचे कुटुंब चालतात आहे, याच्यात ते समाधान मानायचे. खूप मोठं त्यांचं एक काय म्हणू आपण त्याला सामाजिक कार्यच म्हणतो. सामाजिक कार्य. आणि गडी माणसांच्या भरोशावरच आम्ही पण इतके वर्ष शेती करायचं. जेव्हा त्यांना शनिवार रविवार सुट्टीचा दिवस मिळाला तेव्हा ते तिकडे जायचे आणि ते करायचे. आणि त्याच्यामुळे असं वाटते की जर आवड असेल ना तर सर्व्हिस आणि शेती दोन्हीही सांभाळलं जाऊ शकते, किंवा शेतीला अनुसरून जर का जोडधंदा असेल आणि तो करायलाच पाहिजे. बरोबर. शेती आणि त्याला जोडधंदा जर असेल तर नक्कीच प्रगती होईल. या सगळ्या यशामागे तुम्ही तसं आम्हाला सांगितलेलंच आहे की सरांचं स्वप्न होतं की तुम्ही म्हणजे मी जो व्यवसाय सुरू केला आहे तो तुम्ही पूर्ण करायला हवा. त्यांचं तर स्वप्न होतंच, म्हणजे त्यांना खूप पुढे न्यायचं होतं. ॲक्च्युली त्यांचं स्वप्न जे होतं ते 200 मशीनपर्यंतचं होतं. बरं. पण मध्यंतरी वेळ काळ अशी आली आणि सोपं कोणासाठीच नाही आहे. अडचणी आल्यानंतर सगळेच लोक तुमच्यासोबत राहणार असं पण नाही आहे. जेव्हा यांचा असा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर खूप लोकांचं असं कानावर, म्हणजे मला डायरेक्ट म्हणायची की शेती विकून टाक किंवा बंद करून टाका. पण
हे उभारत असताना मी सतत यांच्या पाठीशी होती आणि याच्यासाठी आम्ही किती कष्ट तुम्हाला केले हे माहिती मला होतं. सगळं माहिती होतं. बरोबर आहे. आणि घ्यायला जो त्रास होतो हां. तो विकायला नक्कीच होत नाही. विकणं खूप सोपं आहे, घेणं हे फार कठीण आहे. बरोबर आहे. आणि दोघांनी मिळून उभारलेला हा जो संसार आहे हा लगेच आपल्याला तोडमोड न करता याला जर का आपण स्टेबल ठेवलं तर त्यांनाही बरं वाटेल आणि निश्चितच मलाही बरोबर. बरं वाटेल. तुम्ही एवढ्या मोठ्या दुःखातून सावरल्या हां. आणि लगेच तुम्ही इकडे मूव ऑन झाल्या. आणि याच्यासाठी माझ्या नणद आहेत, हं, हं. म्हणजे माझा परिवार माझ्या पाठीशी तेच असल्यामुळे विचारणार आज होते मी मी, हे stable सर्वाधिक आहे. योगदान कोणाचं होतं या सगळ्या मागे? या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिले माझ्या सासूबाई, हं, हं. की ज्या आज 85 वर्षाच्या असूनही माझ्या पाठीशी आहेत, क्या बात है. घर सांभाळतात आहे. हं, हं. त्याच्यानंतर माझ्या दोघी नणदा, माझी बहीण भाऊ यांच्या पण बहिणी, अच्छा. म्हणजे असा सासर माहेरचा माझा दोन्हीही परिवार माझ्या पाठीशी आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे तुम्ही- मला कुठलंच संकट येते ना तर मला अशी भीती नाही वाटत की बरोबर. काय होईल, कारण हे लोक सतत पाठीशी असतात. कुठल्याही संकटांना तोंड द्यायला तुम्ही सगळेजण हजर असता. आणि माझी मुलं पण, आज मी उभी राहिली म्हणून माझी मुलं पण पाठीशी आहेत. बरोबर आहे. आणि हा असा माझा सासर माहेरचा जो परिवार आहे यांच्यामुळेच मी खरं तर आज खूप सशक्त आहे. बरोबर आहे. या सगळ्या धावपळीच्या कामामध्ये किंवा धावपळीच्या तुमच्या एकंदरीत वातावरणामध्ये तुम्ही स्वतःची आवड कशी जपता? याच्यासाठी मला गायनाची फार आवड आहे. तेच मी विचारणार होते की छंद कुठले आहे? आणि आमचा एक काम ग्रुप आहे. करताना गुणगुणत असाल. काम करताना गुणगुणते, ऐकते पण. आणि इथे ज्या अकोल्यात छोट्या मोठ्या स्पर्धा होते त्या स्पर्धांमध्ये पण मी सहभागी होते. अरे वा. आता कालच क्रांती दिनानिमित्त जी स्पर्धा झाली त्यात पण आम्ही विनर आहे. अरे वा, मागच्या वर्षी पण होतो. एक माझी मैत्रीण आहे संध्या बोरकर, ती माझ्या घराजवळच राहते. अच्छा. त्याच्यामुळे मी सतत तिच्या संपर्कात असते. मला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मी तिच्याकडे जाते अच्छा. आणि ते सर आमचे गाणे वगैरे बसवून देतात. कितीही टेन्शन असलं तिथे एक तास गेलं ना की फार रिलॅक्स वाटतं. बरोबर आहे. तुम्हाला आमच्या या कार्यक्रमातनं कुठलं गीत ऐकायला आवडेल? शेतकरी गीत. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या धावपळीच्या वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. वीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. शिव हकारतो नंदी बैलाच्या जोडीला, संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला. सरीवर सरी येती, माती नाती धुती होते, कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते. फूल जीवाला पडते, वाट राघूची पाहते. राघोती पण हानतो, मैना वाटुली पाहते. काळ्या मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. सर्जा हर माझ्या ढवळ्या हर माझ्या पवळ्या हर माझ्या आहा. थोडी झाडाला टाकून राग राबते माऊली, तिथं झोळीतल्या जीवावते पारखी सावली. अभिषेकात घामाच्या आस देवाच पूजन, पीक हालती डोलती जणू करती भजन. गावा जोंधळ्यात वाजून चांदीला काकते, जशी
काकते कपाशी फुलते हे काळ्या मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते चाल ऊन पावसाचा पाट शिवणीचा खेळ लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता काटा पायात रुतता लाल रगात सांडत हा लाल रगात सांडत हिरवं सपान फुलत काळ्या मातीत मातीत टिफन चालते 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 आताच आपण महिला विश्व या कार्यक्रमात अतिशय मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या प्रगतिशील शेतकरी महिला सुवर्णा गावंडे यांची जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.